सो हाय एव्हरीवन, आजच्या लेक्चरमध्ये पहा आपण एक्सरसाइज नंबर 2.4 यातला क्वेश्चन नंबर 18 टू क्वेश्चन नंबर 24 करतोय. मी स्टार्ट करतो विथ क्वेश्चन नंबर 18. क्वेश्चन नंबर 18 पासून मी स्टार्ट करतो इथे. तर क्वेश्चन वाचून घ्याल तुम्ही पण. काय दिलं आहे पहा क्वेश्चन मध्ये, अ प्रॉफिट फंक्शन पी ऑफ एक्स ऑफ अ फर्म. एक कंपनी आहे जसं की प्रॉफिटचं फंक्शन इज गिवन बाय 150x into x minus of 1625. ओके, सो व्हॉट इज एक्स ते बोलतात प्रॉफिट फंक्शन पी ऑफ एक्स ऑफ अ फर्म बाय सेलिंग एक्स आयटम्स पर डे. म्हणजे एक्स काय आहे माहिती का, किती आयटम तो सेल करतोय म्हणजे एक्स आहे, बरोबर. तर पहा आता जर का त्यांनी 10 आयटम सेल केले ना, एक्स जागी 10 टाकेन मी, कॅल्क्युलेट करेन, जो काही व्हॅल्यू येईल तो प्रॉफिट असेल आपला. एक्स जागी 50 टाकेल. जर का त्यांनी 50 आयटम सेल केले ना, आता 50 आयटम सेल केले म्हणजे 50 प्रोड्यूस केले, मॅन्युफॅक्चर केले आणि ते सेल केले. मी इथे असं अज्युम करतोय पहा, जितके मॅन्युफॅक्चर केले तितके तो सेल करणार आहे. ओके, सो त्यांनी जर का 50 आयटम्स मॅन्युफॅक्चर केले म्हणजे 50 सेल केले, तर प्रॉफिट काय होईल पहा, 150 - 50 × 50 करायला लागेल आणि जो काही कॅल्क्युलेशन बनेल तो बनेल, तर तो त्याचा प्रॉफिट असेल. तर मग आपल्याला एक गोष्ट बेसिक माहिती पहा, एखाद्या फंक्शनला जर का मॅक्सिमाइज करायचं असेल किंवा त्याला मिनिमाइज करायचं असेल तर आपण काय यूज करतो, डेरिव्हेटिव्ह. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह शुड बी 0. तर आपल्याला मॅक्सिममचा पॉईंट निघतो किंवा मिनिममचा पॉईंट निघतो, बरोबर. तर मी हवं तर याला आधी सिम्प्लिफाय करतो. प्रॉफिट फंक्शन पी ऑफ एक्स इज गिवन बाय 150x मायनस ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ऑफ 1625. हा प्रॉफिटचा फंक्शन आहे. याचा डेरिव्हेटिव्ह करतोय पहा आम्ही. पी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह इज पी डॅश ऑफ एक्स, बरोबर ना. एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ, तसा पी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह मी पी डॅश ऑफ एक्स मेन्शन करतो. 150x चा डेरिव्हेटिव्ह पहा, 150 मायनस एक्स स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह 2x, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह असे 0 असणार आहे, बरोबर. आता मग मी इथे असं लिहितो फॉर मॅक्सिमा अँड मिनिमा. जर का मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यू फाइंड करायची असेल ना, तर डेरिव्हेटिव्ह 0 असला पाहिजे. किती असला पाहिजे, 0. दॅट शुड बी इक्वल टू 150 मायनस ऑफ 2x. तर पहा 2x ची व्हॅल्यू किती बनेल पहा, 150 बनेल, म्हणजे x ची व्हॅल्यू काय बनेल, 75 बनेल. x ची व्हॅल्यू किती बनेल, 75, बरोबर ना. आता x इक्वल टू 75 ला फंक्शन मॅक्सिमम देईल की मिनिमम प्रॉफिट देईल हे माहित नाहीये. हे बघा आपल्याला हे माहिती बरं, मॅक्सिमम ॲज वेल एज मिनिमम साठी x इक्वल टू 75, मॅक्सिमम और मिनिमम साठी, सॉरी. ओके, म्हणजे ना आपण असं करतो ना रे की फर्स्ट डेरिव्हेटिव्ह शुड बी 0 आणि x ची व्हॅल्यू फाइंड करतो. पण आपल्याला हे क्लिअर नाही की x इक्वल टू 75 असेल तर तो मॅक्सिमम व्हॅल्यू देईल की मिनिमम व्हॅल्यू देईल, हा पॉईंट आपल्याला क्लिअर नाही आणखी. तर मग आपण काय करूया, आपण डबल डेरिव्हेटिव्ह करूया. काय करतोय पहा आम्ही आता, डबल डेरिव्हेटिव्ह. हा सिंगल डेरिव्हेटिव्ह होता, आता डबल डेरिव्हेटिव्ह. सो पी डबल डॅश ऑफ एक्स दॅट शुड बी इक्वल टू 150 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 2 ॲज इट इज एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1. सो डबल डेरिव्हेटिव्ह कसा आहे, निगेटिव्ह. आणि आपल्याला माहिती जर का डबल डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह असेल तर हा जो काही पॉईंट असतो, हा पॉईंट कोणता व्हॅल्यू देतो, मॅक्सिमम व्हॅल्यू देतो. मग मी इथे असं लिहितो पहा, देअरफॉर प्रॉफिट इज मॅक्सिमम व्हेन x इज इक्वल टू 75. म्हणजे x ची व्हॅल्यू ज्यावेळेस 75 आहे ना, बरोबर, त्यावेळी हा प्रॉफिट कसा असेल त्या कंपनीचा, मॅक्सिमम. म्हणजे आपल्याला इनडायरेक्टली असं सांगतात की 75 आयटम्स प्रोड्यूस करा आणि तो सेल करा म्हणजे प्रॉफिट मॅक्सिमम असेल. सो आपला आन्सर असेल पहा 75 आयटम्स प्रोड्यूस केले पाहिजे. व्हॉट इज मॅक्सिमम प्रॉफिट, मग इथे लिहितो पहा प्रॉफिट मॅक्सिमम. चला प्रॉफिटचा फंक्शन तर हा आहे ना, बरोबर ना. आता मॅक्सिमम प्रॉफिट फाइंड करायचं असेल तर एक्सच्या जागी 75 टाकलं पाहिजे तुम्ही. मग काय बनतं पहा, 150 मायनस 75 पहा, परत इंटू 75, एक्सची व्हॅल्यू परत 75 आहे, सबस्टिट्यूट केला, मायनस ऑफ 1625. किती, 1625, बरोबर. सो मॅक्सिमम प्रॉफिट काय बनतोय, तर हा 75 इंटू 75 बनतो, बरोबर ना, बरोबर, मायनस ऑफ 1625. आता बस हा कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे जो की तुम्ही करू शकता. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ मॅक्सिमम प्रॉफिट. ओके, पाल क्वेश्चन नंबर 19 पाहिला आता. क्वेश्चन मी रीड करतोय पहा काय दिलेलं आहे त्यांनी. फाइंड नंबर्स हुज सम इज 15. ओके, फाइंड नंबर्स हुज सम इज 15. ओके, पुढे काय बोलतात ते, अँड व्हेन स्क्वेअर ऑफ 1, एकाचा स्क्वेअर इज मल्टिप्लाइड बाय क्यूब ऑफ अदर. व्हेन स्क्वेअर ऑफ 1 इज मल्टिप्लाइड बाय क्यूब ऑफ अदर, ओके, द प्रोडक्ट शुड बी मॅक्सिमम. हा जो काही प्रोडक्ट आहे ना, हा मॅक्सिमम असला पाहिजे. असे नंबर्स तुम्ही सांगा, पण असे नंबर्स ज्यांचं की ऍडिशन किती असला पाहिजे, 15. मी परत एक वेळेस क्वेश्चन समजून सांगतोय पहा काय क्वेश्चन. असे दोन नंबर सांगा की त्यांचा ऍडिशन तर 15च बनला पाहिजे. त्यांचा ऍडिशन किती बनला पाहिजे, 15 बनला पाहिजे, बरोबर. पण एका नंबरचा स्क्वेअर आणि दुसऱ्या नंबरचा क्यूब
हा जो काही प्रोडक्ट आहे ना, हा प्रोडक्ट ना मॅक्सिमम पाहिजे आपल्याला. हा प्रोडक्ट कसा पाहिजे आपल्याला? मॅक्सिमम पाहिजे. तर मग आता काय करू शकतो पहा, मी आपला इंटरेस्ट कशामध्ये आहे, तर यांचा प्रोडक्टमध्ये इंटरेस्ट आहे, प्रोडक्टमध्ये नाही का. सो मी फंक्शनला कन्सिडर करतोय प्रोडक्ट हा आपला फंक्शन असेल, बरोबर. आणि आपल्याला काय माहिती आहे पहा, आपल्याला अशी गोष्ट माहिती, आपल्याला हे माहिती की जर का प्रोडक्ट मॅक्सिमाइज करायचं असेल किंवा मिनिमाइज करायचं असेल, किंवा कोणत्या पण फंक्शनला मॅक्सिमाइज किंवा मिनिमाइज करायचं असेल, तर त्याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह 0 असायला हवा. तर याचा असा अर्थ आहे की याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला करायला लागेल. तर पहा आता पीचा डेरिव्हेटिव्ह मी डीपी बाय dx लिहितोय. व्हेरिएबल इज एक्स ना, हियर व्हेरिएबल एक्स आहे ना, कारण की आपण पहिल्या नंबरला एक्स बोललेला आहे, अँड दॅट मीन्स सेकंड नंबर शुड बी 15 मायनस एक्स. ऑटोमॅटिकली 15 मायनस एक्स बनून जात होतो, बरोबर. कारण की ॲडिशन पहा ना, एक्स आणि मायनस एक्स कॅन्सल होऊन 15 ॲडिशन बनला पाहिजे. तर ठीक आहे, चलो आता डेरिव्हेटिव्ह करायचं ठरलं. हे u इंटू व्ही फॉर्मॅट आहे. कोणता? u इंटू व्ही हा तो फॉर्मॅट आहे. एक तर तुम्ही u इंटू व्ही करा, अदरवाईज आपण याला एक्सपांड करू शकतो, याला आपण एक्सपांड पण करू शकतो, आणि एक्सपांड केल्यानंतर आपण त्याला मल्टिप्लाय करू शकतो. सो बेटर मी जस्ट u इंटू व्ही प्रिफर करतो इथे. ओके, काय होतं पहा आता, एक्स स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह इज 2x, आणि हा ॲज इट इज 15 मायनस एक्स होल क्यूब ॲज इट इज, प्लस एक्स स्क्वेअर पहा, एक्स स्क्वेअर ॲज इट इज. आता पहा रे, याचा डेरिव्हेटिव्ह करायचा आहे मला, याचा डेरिव्हेटिव्ह हवं तर मी लिहितो इथे. डेरिव्हेटिव्ह करायचा आहे मला कोणाचा? 15 मायनस एक्सचा होल क्यूब, याचा डेरिव्हेटिव्ह मला कॅल्क्युलेट करायचा आता. दॅट मीन्स डीपी बाय dx, डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रोडक्ट विथ रिस्पेक्ट टू एक्स इज ॲक्च्युअली 2x ब्रॅकेट 15 मायनस एक्स होल क्यूब प्लस एक्स स्क्वेअर. हे पहा रे, याला जर का आपण एक्स समजला ना, डमी एक्स समजला ना, एक्स क्यूब सारखा आहे ना, आणि एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे आपल्याला 3x चा स्क्वेअर, हा आपला एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह असतो असा, बरोबर. पण पहा हा डमी एक्स आहे, डमी एक्स. मग असं डमी एक्स जर का असेल तर आपण त्या डमी एक्सच्या डेरिव्हेटिव्हनी मल्टिप्लाय करतो. 15चा डेरिव्हेटिव्ह 0, मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो -1. तर पहा मी त्या डमी एक्सच्या डेरिव्हेटिव्हनी इथे मल्टिप्लाय केलेला आहे. आता फायनली काय रे, डेरिव्हेटिव्ह शुड बी 0 ना, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह शुड बी 0 ना. मग हवं तर मी इथे मेन्शन करतो पहा, फॉर मॅक्सिमम और मिनिमम. मॅक्सिमम किंवा मिनिमम जर का पाहिजे असेल ना तुम्हाला, तर डेरिव्हेटिव्ह 0 असला पाहिजे. सो या डेरिव्हेटिव्हला मी इथे 0 मेन्शन करतो. दिस डेरिव्हेटिव्ह शुड बी इक्वल टू 0. काही कॉमन निघतं का थोडंसं विचार कराल तुम्ही. 15 मायनस एक्सचा क्यूब आहे, 15 मायनस एक्सचा स्क्वेअर आहे, म्हणजे 15 मायनस एक्सचा स्क्वेअर. ओके सॉरी, 15 मायनस एक्सचा स्क्वेअर, 15 मायनस एक्सचा स्क्वेअर याला कॉमन करू शकतो. एक्स स्क्वेअर इथे एक्स आहे, म्हणजे अरे एक्स पण कॉमन होऊ शकतो, आणि मग ब्रॅकेट, बरोबर. आता ब्रॅकेटमध्ये काय पहा, इथे राहील 2, बरोबर. 2x 15 मायनस एक्सचा स्क्वेअर, पण इथे क्यूब आहे, म्हणजे 2 15 मायनस एक्स असं राहिलं पाहिजे. त्यानंतर हा मायनस साईन आहे पहा, मायनस साईन आहे, आणि इथे काय राहिलं पाहिजे माहिती आहे का, इथे राहिलं पाहिजे 3x, कारण की एक्स कॉमन केला पहा, एक एक्स इथून गेला पण एक राहिला, 3 राहायचं इथे. 15 मायनस एक्सचा स्क्वेअर कॉमन ऑलरेडी झाला आहे, आणि हा मायनस साईन मी इथे युटिलाइज केलेला आहे. तर हा जो काही प्रोडक्ट आहे, या प्रोडक्टची व्हॅल्यू ही 0 बनली पाहिजे. या प्रोडक्टची व्हॅल्यू काय बनली पाहिजे? 0 बनली पाहिजे. तर ठीक आहे, पाहूया आपण या प्रोडक्टची व्हॅल्यू 0 केव्हा बनेल माहिती का, जेव्हा एकतर हा 0 असेल, नाहीतर हा 0 असेल, नाहीतर हा 0 असेल. 3 नंबरचा प्रोडक्टचा व्हॅल्यू 0 तेव्हाच बनेल ना, जेव्हा कोणता तरी एक तरी 0 असेल ॲटलिस्ट. मी हे सिम्प्लिफाय करतोय आधी. काय बोलतोय मी इथे पहा, एक्स, ओके, 15 मायनस एक्स होल स्क्वेअर, ओके. त्याच्यानंतर हा काय पहा, हा 30 बनेल ना, 30, ओके, ब्रॅकेट करतोय 30, ठीक आहे. मायनस 2x मायनस 3x इज मायनस 5x, बरोबर ना. हा प्रोडक्ट बनला पाहिजे 0. हा प्रोडक्ट कसा बनला पाहिजे? 0 बनला पाहिजे. हा प्रोडक्ट ज्यावेळेस 0 बनतो त्यावेळेस फंक्शनचा व्हॅल्यू, हा जो काही फंक्शन आहे, या फंक्शनचा व्हॅल्यू एकतर मॅक्सिमम होतो नाहीतर मिनिमम होतो. आता मग मला असं समजतं पहा की या तिघांचं प्रोडक्ट 0 केव्हा बनेल, एकतर हा 0 असला पाहिजे, किंवा हा सेकंड नंबर 0 असला पाहिजे, किंवा हा थर्ड नंबर जो आहे ना, हा थर्ड नंबर तो 0 असला पाहिजे. तरच तर हा प्रोडक्ट 0 बनेल ना. प्रोडक्ट 0 बनण्यासाठी कोणी तिघांमधला कोणीतरी एक तरी 0 पाहिजे, म्हणजे एकतर हा 0 और हा 0 असला पाहिजे, किंवा हा 0 असेल तरी पण चालेल. पण आता नीट पहा प्रॉब्लेम काय आहे. x इज इक्वल टू 0 जर का मी इथे सबस्टिट्यूट करेन ना, म्हणजे एक पार्ट 0 झाला आणि दुसरा पार्ट 15 झाला. 15चे 2 पार्ट करा, एक 0 झाला दुसरा 15 झाला. मग प्रोडक्ट काय बनेल रे? 0 इंटू हा 15चा क्यूब बनेल, म्हणजे 0 बनेल ना प्रोडक्ट. अरे म्हणजे प्रोडक्ट ऍक्च्युली मिनिमम बनतोय. म्हणजे x इज इक्वल टू 0 ला फंक्शन कसा असेल? मिनिमम असेल.
बरोबर. चलो आता पहा तुम्ही 15 मायनस एक्स जर का 0 आपण इक्वेट केला तर एक्सची व्हॅल्यू तर 15 बनेल ना. याचा अर्थ काय माहिती का, फर्स्ट पार्ट 15 बनला, 15 मायनस परत पहा एक्सची व्हॅल्यू 15 आणि सेकंड पार्ट बनला 0, म्हणजे एक पार्ट बनतोय 15, दुसरा पार्ट बनतोय 0. अशा दोन पार्टचा हा मल्टिप्लिकेशन करा बरं. प्रोडक्ट काय, एकाचा स्क्वेअर 15चा स्क्वेअर आणि 0चा क्यूब. अरे तरी पण प्रोडक्ट 0च बनेल, म्हणजे एक्स इक्वल टू 15 ला पण फंक्शनचं व्हॅल्यू कसं असेल, मिनिममच असेल. म्हणजे या व्हॅल्यूजला फंक्शनचं व्हॅल्यू मिनिमम असेल आणि फंक्शन जर का मॅक्सिमम पाहिजे असेल तर मग लास्टचा व्हॅल्यू आपल्याला रेफर करायला लागेल. कोणता व्हॅल्यू पहा, 30 शुड बी इक्वल टू 5x, याचाच अर्थ x शुड बी इक्वल टू 6. मी डबल डेरिव्हेटिव्ह इथे करत नाहीये बरं. हवं तर तुम्ही करू शकता, कारण की मी ऑलरेडी पहिल्यापासून जे काही आपण सम्स केले आहेत मॅक्सिमम मिनिमम प्रत्येक ठिकाणी मी डबल डेरिव्हेटिव्ह करतोच आहे. पण एक बेसिक अंडरस्टँडिंग आपल्याला अशी आली आहे ना रे, की या दोन व्हॅल्यूजला मिनिमम असेल तर ऑटोमॅटिकली जो थर्ड व्हॅल्यू आहे त्याला फंक्शन मॅक्सिमम असला पाहिजे. सो मी डबल डेरिव्हेटिव्ह करून व्हेरीफाय नाही करत आहे. सो ॲट एक्स इज इक्वल टू 6 हा जो काही प्रोडक्ट आहे, हा जो काही कंडिशन ते विचारलेला आहे त्यांनी, ओके, तर हा कंडिशन जो काही आहे तर तो मॅक्सिमम बनेल. मग क्वेश्चन मध्ये तर दोन नंबर सांगा बोललो होता ना, म्हणजे फर्स्ट नंबर काय असला पाहिजे, 6 असला पाहिजे. सेकंड नंबर 6 टाका बरं, सेकंड नंबर काय असला पाहिजे, 9. सो 15 ला अशा दोन नंबरमध्ये तुम्ही डिवाइड करा, सो दॅट एकाचा स्क्वेअर आणि दुसऱ्याचा क्यूब ज्यावेळेस तुम्ही कराल, बरोबर, तर हा जो काही आहे स्क्वेअर आणि क्यूब या दोघांचा जो काही प्रोडक्ट आहे तर तो प्रोडक्ट मॅक्सिमम बनेल. तर हा होता पहा क्वेश्चन नंबर 19. रब करतो मी क्वेश्चन नंबर 20 पाहूया. आता वाचून घ्याल सर्वांनी आधी क्वेश्चन नंबर 20. तर क्वेश्चन नंबर 20 पाहाल. आता काय बोलतात रे क्वेश्चन नंबर 20 मध्ये, शो दॅट अमॉंग रेक्टँगल्स ऑफ अ गिव्हन एरिया, ओके, ऑफ अ गिव्हन एरिया स्क्वेअर हॅज द लिस्ट पेरिमीटर. म्हणजे स्क्वेअरचा कमीत कमी पेरिमीटर हे आपल्याला प्रूव्ह करायचं. परत सांगतो बा, क्वेश्चन व्यवस्थित समजून सांगतो. डिमांड काय माहिती का, डिमांड काय पहा, एक रेक्टँगल आहे ऑफ अ गिव्हन एरिया, कारण की ते म्हणतात ना शो दॅट रेक्टँगल विथ अ गिव्हन एरिया, म्हणजे रेक्टँगलचा एरिया फिक्स आहे. म्हणजे मी तुम्हाला असं सांगतोय पहा, एरिया ऑफ रेक्टँगल इज से 100 मीटर स्क्वेअर. अशा एरियाचा मला रेक्टँगल पाहिजे, एरिया मी फिक्स केला, अशा एरियाचा मला रेक्टँगल द्या, बरोबर. पण मी आणखीन एक कंडिशन सांगतोय तुम्हाला. कोणती कंडिशन सांगतोय माहिती का, मी असं म्हणतोय की त्या रेक्टँगलचा पेरिमीटर पण मिनिमम असला पाहिजे. त्या रेक्टँगलचा पेरिमीटर पण कसा असला पाहिजे, मिनिमम असला पाहिजे, कमीत कमी पेरिमीटर असला पाहिजे, असं काहीतरी द्या जर की मी असं म्हणत असेल, बरोबर ना. तर आता विचार करूया. पहा, एक स्टुडंट आहे ज्याने काय केलं पहा, एक असा रेक्टँगल दिला मला की या रेक्टँगलचा हा साईड 50 आहे आणि हा साईड जो आहे ना, हा साईड किती आहे, 2 आहे. असा एक रेक्टँगल त्यांनी मला बनवून दिला, बरोबर. 50 × 2 कराल तर 100 तर बनतोच आहे. म्हणजे क्वेश्चनमध्ये जे सांगितलं होतं ना, रेक्टँगल विथ अ गिव्हन एरिया, म्हणजे एरिया फिक्स आहे. मग एरिया फिक्स असलेला एक रेक्टँगल, फिक्स एरिया आहे, एरियाची व्हॅल्यू किती आहे, 100 मीटर स्क्वेअर मी फिक्स केली, बरोबर. सो अशा एरियाचा रेक्टँगल आपल्याला बनवायचा आहे. मग अशा एरियाचा एकच रेक्टँगल बनेल का, नाही ना, खूप सारे बनतील. असा एक रेक्टँगल बनलाय, बरोबर, ठीक. आणखीन कसे बनतील पहा, असं पण तर एक रेक्टँगल बनेल 25 असलेलं, सॉरी 10 किती 10 पहा. याचा पण एरिया 100 आहे की नाही, बरोबर. 10 × 10 कराल तर 100 बनतं की नाही, करेक्ट आहे, बनतोय. आणखीन पण पॉसिबिलिटी आहेत का पहा. एरिया जर का 100 बनवायचा असेल तर मी काय करतोय माहिती का, असा रेक्टँगल बनवतोय. मी याला बोलतोय 20 आणि मी याला बोलतोय 5. हा पण तर रेक्टँगल पॉसिबल आहे, 20 × 5 कराल 100 मीटर स्क्वेअर बनतच आहे. मग आपल्याला काय करायचं पहा, असा रेक्टँगल बनवून द्यायचा आहे. एरिया तर 100च असला पाहिजे, पण पेरिमीटर मिनिमम असला पाहिजे. पेरिमीटर काय असला पाहिजे, मिनिमम. पहा, एरिया 100 आहे, ओके, पण याचं पेरिमीटर किती आहे पहा. पेरिमीटर म्हणजे सर्वांचं ॲडिशन ना, 104 बनतो. पहा तुम्ही, 50 50 100 2 2 4 104 बनतो. याचा पेरिमीटर पहा बरं, जर किती आहे, 20 + 5 25, परत हा पण 25 बनतो, हा बनतो 50. याचा पेरिमीटर किती आहे, 50. आता हा पहा, हा स्क्वेअर आहे, बरं. स्क्वेअर इज अ रेक्टँगल, बरोबर ना. स्क्वेअर पण तर रेक्टँगल असतोच. याचा पेरिमीटर पहा, 10 10 10 10 किती बनतो पेरिमीटर, 40 बनतो.
मग सांगा रे, सर्वात कमीत कमी पेरिमीटर कोणाचा आहे? याचा आहे ना. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की गिव्हन एरियाचा रेक्टँगल जर का असेल, गिव्हन एरियाचा रेक्टँगल जर का असेल, ओके, सो अमॉंग दोज रेक्टँगल्स स्क्वेअर हॅज द लीस्ट पेरिमीटर. म्हणजे या एरियाचे खूप सारे रेक्टँगल असू शकतात. अरे खूप सारे रेक्टँगल असू शकतात. मी तर इथे 3च ड्रॉ केलेत फक्त. या पर्टिक्युलर एरियाचे विथ अ गिव्हन एरिया ऑफ रेक्टँगल, ओके, रेक्टँगलचा एरिया फिक्स आहे, तर या एरियाचे खूप सारे रेक्टँगल असू शकतात, पण त्यातला जो स्क्वेअर असतो, बरोबर, त्याचा पेरिमीटर हा सर्वात कमी असतो, लिस्ट असतो. हे आपल्याला प्रूव्ह करायचं इथं, हे आपल्याला प्रूव्ह करायचं. आणि मी तुम्हाला दाखवून पण दिलं पहा की त्याचंच पेरिमीटर सर्वात कमी आहे. तर आता पाहूया. आता मी इथे असं ॲज्युम करतो पहा, रेक्टँगल विथ अ गिव्हन एरिया असं बोललं ना त्यांनी, म्हणजे रेक्टँगलचा एरिया काही ना काहीतरी फिक्स आहे. मग मी इथे असं ॲज्युम करतोय पहा, लेट एरिया ऑफ रेक्टँगल बी ए असं करतोय. लेट एरिया ऑफ रेक्टँगल बी ए, या रेक्टँगलचा एरिया ना ए आहे असं मी ॲज्युम करतो इथं. ठीक आहे, चलो. आता पाहाल, रेक्टँगलच्या या डायमेन्शनला मी लेंथ बोलतोय आणि या डायमेन्शनला रेक्टँगलच्या मी ब्रेड्थ बोलतोय फॉर एक्झाम्पल. आता रेक्टँगलचा एरिया जर का ए असेल, रेक्टँगलचा जर का एरिया ए असेल ना रे, तर ही कंडिशन तर त्यांनी सॅटिस्फाय केली पाहिजे की नाही. एल इंटू बी शुड बी ए, एल इंटू बी कराल तर ए बनलं पाहिजे की नाही, बरोबर ना. याचाच अर्थ बीचा व्हॅल्यू काय आहे माहिती का, ए बाय एल आहे. बीचा व्हॅल्यू काय आहे, ए बाय एल. बीचा व्हॅल्यू हा ए बाय एल असला पाहिजे. तुम्ही बोलाल हे असं का करतात सर? अरे कारण की आपलं डिस्कशन झालं होतं की व्हेरिएबल कमीत कमी ठेवा. व्हेरिएबल म्हणजे काय, जी गोष्ट फिक्स नाही आहे त्याला आपण व्हेरिएबल बोलतोय. हे पहा, एरिया फिक्स आहे, बरं, एरिया फिक्स आहे, त्याच एरियाचं पाहिजे रेक्टँगल. सो एरिया इज फिक्स, सो एरिया इज नॉट व्हेरिएबल हियर. व्हेरिएबल कोण आहे? एरिया फिक्स ठेवण्यासाठी लेंथ आणि ब्रेड्थ मी चेंज करू शकतो, पण यांचा मल्टिप्लिकेशन फिक्स असला पाहिजे, असं आहे ना आपला. सो व्हेरिएबल हा एल आणि बी हे दोघे व्हेरिएबल आहेत, पण मी बीला तर आता ए बाय ए असं लिहू शकतो. मग मी काय करतो रे, हा जो काही डायमेन्शन आहे ना ब्रेडचा नाही का, तर त्याला मी ए डिवाइड बाय एल असं मेन्शन करतो इथे. आपला इंटरेस्ट कशामध्ये आहे पहा, आपला इंटरेस्ट आहे पेरिमीटरमध्ये, कारण की पेरिमीटर कसा बनला पाहिजे, मिनिमम बनला पाहिजे. सो आपल्या ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्या गोष्टीचा फंक्शन इथे मेन्शन करा. मी इथे लिहितो बा पेरिमीटर. पेरिमीटरचा जो काही फंक्शन आहे, ओके, पेरिमीटरचा जो काही व्हॅल्यू आहे, काय असतं रे पेरिमीटरचा व्हॅल्यू, एल प्लस बी ना, म्हणजे ए बाय एल प्लस अगेन एल, म्हणजे 2L करतो मी इथे, आणि इथे पण 2A बाय एल करतो, 2A बाय एल करतो. सो हा आपला पेरिमीटर असेल पहा. पेरिमीटर कसा पाहिजे, मिनिमम पाहिजे. मग मी इथे असं लिहितोय पहा, फॉर मिनिमम पेरिमीटर, फॉर मिनिमम पेरिमीटर. पहा रे, आता मला सांगा, एखादी गोष्ट जर का मिनिमम पाहिजे असेल, मिनिमम किंवा मॅक्सिमम पाहिजे असेल, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह 0 असला पाहिजे की नाही. सो याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह किती असला पाहिजे, 0. तर आता मी डेरिव्हेटिव्ह करतोय पहा. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ पेरिमीटर, ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ पेरिमीटर विथ रिस्पेक्ट टू एल, विथ रिस्पेक्ट टू व्हेरिएबल असतो, बरं, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू व्हेरिएबल करायचा असतो, आणि इथे व्हेरिएबल जो आहे तर तो व्हेरिएबल एल आहे. दॅट शुड बी इक्वल टू, पहा आता 2L चा डेरिव्हेटिव्ह असतो 2 प्लस 2A, तर ॲज इट इज मेन्शन करतो 1 बाय एल डेरिव्हेटिव्ह इज मायनस 1 बाय एल स्क्वेअर. 1 बाय एल डेरिव्हेटिव्ह काय रे, मायनस 1 बाय एल स्क्वेअर असला पाहिजे. तर करेक्ट आहे. आता मिनिमम साठी डेरिव्हेटिव्ह किती असला पाहिजे, 0. मिनिमम किंवा मॅक्सिमम दोघांसाठी पण फर्स्ट डेरिव्हेटिव्ह हा 0 असला पाहिजे. म्हणजे या फंक्शनचा हा जो काही डेरिव्हेटिव्ह आहे ना, हा 0 असला पाहिजे. म्हणजे याची व्हॅल्यू 0 असली पाहिजे. म्हणजे काय रे, 2 मायनस 2A बाय एल स्क्वेअर, याची व्हॅल्यू ही 0 असायला हवी. तर पहा आता हा एल स्क्वेअर इथे येऊन मल्टिप्लाय, सो 2L स्क्वेअर मायनस 2A डिवाइड बाय एल स्क्वेअर शुड बी इक्वल टू 0. ओके, एल स्क्वेअर असंही मल्टिप्लाय होऊन 0च बनणार आहे. याचा अर्थ 2L स्क्वेअर शुड बी इक्वल टू 2A. पहा 2 तर कॅन्सलच होणार आहे, आणि आपल्याला मिळेल पहा एल स्क्वेअर इज इक्वल टू एरिया असा मिळेल. व्हॉट इज एरिया? अरे रेक्टँगलचा एरिया काय होता रे, बी इंटू एल होता ना. काय होता, बी इंटू एल होता ना. तर पहा एल आणि हा स्क्वेअर कॅन्सल, याचा अर्थ एल इज इक्वल टू बी. म्हणजे आउटपुटमध्ये आपल्याला काय मिळालं माहिती का, एल इज इक्वल टू बी असं मिळालं. म्हणजे ब्रेडचा व्हॅल्यू आणि लेंथचा व्हॅल्यू सेम आहे असं ते म्हणतायत, बरोबर. आता मग तुम्ही सांगा मला, एल आणि बी जर का सेम असेल तर अशा टाईपच्या रेक्टँगलला आपण काय बोलतोय, स्क्वेअर बोलतोय ना.
आता पहा आपल्याला काय प्रूव्ह करायचं, नीट पहा ना. L इज इक्वल टू बी जर का असेल तर हा डेरिव्हेटिव्ह बनतोय 0, म्हणजे हा फंक्शन बनतोय मिनिमम किंवा मॅक्सिमम. काय मिनिमम किंवा मॅक्सिमम. मग आता आपण हे प्रूव्ह करायचं का रे की L इज इक्वल टू बी ला तो एक्झॅक्टली मिनिमम आहे की मॅक्सिमम आहे हे आपल्याला प्रूव्ह करायला लागेल ना. सो फर्स्ट डेरिव्हेटिव्ह 0 करून जो येतो त्या व्हॅल्यूला फंक्शन एकतर मिनिमम असतो नाहीतर मॅक्सिमम असतो. मग आपल्याला हे क्रॉस चेक करायचं आहे की तिथे मिनिमम आहे की मॅक्सिमम. मग मी काय करणार, मी आता डबल डेरिव्हेटिव्ह करणार. काय करतोय मी, डबल डेरिव्हेटिव्ह. आता मग पहा रे तुम्ही, सिंगल डेरिव्हेटिव्ह हा होता ना, आता मी हे डबल डेरिव्हेटिव्ह जे काही येणार आहे तर आता डबल डेरिव्हेटिव्ह मी या बॉक्समध्ये करतोय पहा. ओके, हे सर्व नोट केल्यानंतर तुम्ही हा वाला पार्ट नोट करायचा. सो सिंगल डेरिव्हेटिव्ह हा आहे, पेरीमीटरचा सिंगल डेरिव्हेटिव्ह, पेरीमीटरचा डबल डेरिव्हेटिव्ह, जस्ट डबल डॅश करतोय मी. ओके, 2 चा डेरिव्हेटिव्ह 0 असतो. पहा 2a तर कॉन्स्टंटच आहे, मायनस साईन तर आहेच आहे, मायनस साईनला मी -1 लिहितो. आणि L² जो आहे ना रे, तर त्या L² ला मी काय करतो माहिती का, L⁻² असं वरती जाऊन लिहितो नाही का. त्याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह करायचा आहे. x⁻n डेरिव्हेटिव्ह इज n इंटू x⁻n-1 असा असतो की नाही. दॅट मीन्स डबल डेरिव्हेटिव्ह हा काय बनतोय माहिती का, मायनस मायनस प्लस बनला, 2 × 2 4a इंटू Lचा -3 पॉवर म्हणजे डिवाइड बाय L³ बनेल ना तो. आता Lचा व्हॅल्यू तर a, Lचा व्हॅल्यू तर b आहे सॉरी, किंवा Lचा काहीतरी व्हॅल्यू असेल ना, बरोबर. Lचा काहीतरी व्हॅल्यू असेल ना, जो b आहे ना ब्रेथ, L आणि b सेम बोलतात ते, बरोबर. मग तो व्हॅल्यू जर का मी समजा इथे टाकून दिला, मला सांगा रे हा जो काही डबल डेरिव्हेटिव्ह आहे हा डबल डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. पान आहे पॉझिटिव्ह आहे ना. हा निगेटिव्ह तेव्हा बनेल जर का Lचा व्हॅल्यू निगेटिव्ह असेल तर. निगेटिव्हचा क्यूब निगेटिव्ह असतो, पण लेंथ कसा निगेटिव्ह असू शकतो रेक्टँगलचा, बरोबर ना. सो हा जो काही आहे हा डेफिनेटली पॉझिटिव्ह आहे. अँड ॲज डबल डेरिव्हेटिव्ह इज पॉझिटिव्ह at L is equal to b, function should be minimum, म्हणजे पेरिमीटर should be minimum. मग हे प्रूव्ह केलं ना आपण की पेरिमीटर मिनिमम पाहिजे असेल तर L आणि B सेम असायला हवे. L आणि B सेम म्हणजेच स्क्वेअर असायला हवा. सो फॉर अ गिवन एरिया ऑफ अ रेक्टँगल स्क्वेअर हॅज मिनिमम पेरिमीटर. ओके, तर हा होता पहा आपला क्वेश्चन नंबर 20. क्वेश्चन नंबर 21 वाचाल पहा. आता मी वाचून दाखवतो क्वेश्चन काय. शो दॅट हाईट ऑफ अ क्लोज्ड राईट सर्क्युलर सिलेंडर, height of a closed right circular cylinder of a given volume and least surface area is equal to diameter म्हणे. म्हणजे आपल्याला काय प्रूव्ह करायचं पहा. पहिले तर हे पहा की दिलं काय आहे. ते बोलतात की व्हॉल्यूम ऑफ दिस सिलेंडर इज फिक्स्ड और गिवन, बरोबर ना. ऑफ अ गिवन व्हॉल्यूम म्हणजे काय, सिलेंडरचं व्हॉल्यूम फिक्स आहे अरे, की इतक्या व्हॉल्यूमचं सिलेंडर आपल्याला पाहिजे. आता जर का कोणी मला हे सांगेन की 100 मीटर क्यूबचं सिलेंडर पाहिजे तर माझ्याकडे काय ऑप्शन आहे माहिती का, मी असा एक सिलेंडर ड्रॉ करेन, किंवा दुसरा ऑप्शन असा आहे की मी असा मोठा सिलेंडर ड्रॉ करतोय, असा मोठा पण हाईटला कमी. इथे एक ऑप्शन काय होता, मी असा छोटा करतोय पण हाईटला जास्त करतोय, कारण की व्हॉल्यूम आपल्याला मेंटेन करायचं आहे ना. म्हणजे जर का आपल्याला व्हॉल्यूम 100 मीटर क्यूब असं व्हॉल्यूम मेंटेन करायचं असेल तर असे किती सिलेंडर ड्रॉ करू शकतो आपण, इनफायनाईट. हा पण सिलेंडर होऊ शकतो, हा पण सिलेंडर होऊ शकतो, बरोबर ना. असे वेगवेगळ्या डायमेन्शनचे खूप सारे सिलेंडर होऊ शकतात की ज्यांचा व्हॉल्यूम फिक्स्ड 100 मीटर क्यूब आहे. आता एक्झॅक्टली 100 मीटर क्यूबचाच ड्रॉ करायचं असं नाहीये बरं, पण ते म्हणतात की व्हॉल्यूम ऑफ अ सिलेंडर इज फिक्स्ड, सिलेंडरचा व्हॉल्यूम फिक्स्ड आहे. असे खूप सारे सिलेंडर ड्रॉ करू शकतो, पण त्यातला असा सिलेंडर ज्याचा सरफेस एरिया कमीत कमी आहे, मिनिमम आहे, असा सिलेंडर जर का हवा असेल ना तर ना त्याचा हाईट, त्या सिलेंडरचा हाईट शुड बी इक्वल टू डायमीटर. हे प्रूव्ह करा असा क्वेश्चन आहे. हवं तर मी रिपीट करतो परत काय बोलतोय. सिलेंडरचं व्हॉल्यूम इज फिक्स्ड. शो दॅट हाईट ऑफ अ सिलेंडर ऑफ अ गिवन व्हॉल्यूम, म्हणजे व्हॉल्यूम फिक्स आहे, अँड हॅव्हिंग लिस्ट सरफेस एरिया. फिक्स व्हॉल्यूम आहे, खूप सारे सिलेंडर बनले, पण त्याच्यातला सर्वात कमीत कमी सरफेस एरिया कोणाचा आहे, अशा सिलेंडरचा हाईट हा डायमीटर इतका असतो. हे आपल्याला इथे प्रूव्ह करायचं आहे, बरोबर. तर आता मी काय करतोय पहा, मी इथे याला रेडियस ॲझ्युम करतोय, ओके, आणि याला मी इथे हाईट ॲझ्युम करतोय. तर इथे 2 व्हेरिएबल्स तुम्हाला दिसतात, आर आणि एच असे 2 व्हेरिएबल दिसतात. हे पहा रेडियस पण फिक्स नाहीये, मी वाढवू शकतो याला. हाईट पण फिक्स नाहीये, जर का मी रेडियसला वाढवेन तर हाईट कमी होईल, कारण की व्हॉल्यूम मेंटेन करायचं आहे आपल्याला. सो बोथ ऑफ दिस 2 क्वांटिटीज आर व्हेरिएबल्स हियर. मग मी काय करतो पहा, व्हॉल्यूम फिक्स बोलतात ना ते, ठीक आहे चलो. म्हणजे मला हे समजलं आहे की व्हॉल्यूम गिवन आहे म्हणजे व्हॉल्यूम फिक्स आहे, म्हणजे व्हॉल्यूम चेंज नाही होणार. दॅट मीन्स व्हॉल्यूम इज नॉट अ व्हेरिएबल हियर.
तर ठीक आहे, व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय असतं सिलेंडरच्या केसमध्ये, पाय आर स्क्वेअर एच. तर हा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला असणार इथे. तर मग पहा तुम्ही, मी एचला मी व्हॉल्यूम डिवाइड बाय पाय आर स्क्वेअर असं लिहू शकतो की नाही. एचला काय लिहितोय मी, व्हॉल्यूम डिवाइड बाय पाय आर स्क्वेअर असं लिहितोय मी. सो हा जो काही हाईट आहे या हाईटला मी व्हॉल्यूम डिवाइड बाय पाय आर स्क्वेअर असं लिहिलं. म्हणजे हाईटला पण मी आरच्या फॉर्ममध्येच लिहिलं. म्हणजे आता व्हेरिएबल सांगा बरं किती आहे, एकच व्हेरिएबल आहे. कोण, रेडियस हा एकच व्हेरिएबल आहे इथे. ठीक आहे, चलो आता पुढे पाहूया आपण. क्वेश्चन असा डिमांड करतो आपल्याकडून की व्हॉल्यूम तर फिक्स आहे, एवढ्या व्हॉल्यूमचा बनवायचा आहे, पण सरफेस एरिया कसा असला पाहिजे, मिनिमम असला पाहिजे. मिनिमम सरफेस एरिया वाला सिलेंडर बनवायचा आहे आपल्याला. म्हणजे आपला इंटरेस्ट हा सरफेस एरियाला मिनिमाइज करण्यामध्ये, म्हणजे कमीत कमी सरफेस एरिया वाला सिलेंडर बनवायचा आहे. सो आपला जो काही इंटरेस्ट आहे तो फंक्शन मी इथे लिहितोय पहा, सरफेस एरिया. तर सरफेस एरिया बरोबर, याच्यामध्ये आपला इंटरेस्ट आहे. तर सरफेस एरियाचा फॉर्म्युला काय असतं रे सिलेंडरच्या केसमध्ये, पहा बेसचा सरफेस एरिया पाय आर स्क्वेअर. ओके, टॉपचा पण तो सरफेस एरिया पाय आर स्क्वेअर असतो. म्हणजे 2 पाय आर स्क्वेअर बनला की नाही. पाय आर स्क्वेअर प्लस पाय आर स्क्वेअर कराल तर 2 पाय आर स्क्वेअर बनणारच आहे. प्लस हा जो काही फेस आहे कर्ड सरफेस एरिया, पहा सिलेंडरच्या केसमध्ये फॉर एक्झाम्पल आता हा एक सिलेंडर आहे. ओके, तर या सिलेंडरच्या केसमध्ये कोणकोणते एरिया असतात सिलेंडरला, हा टॉप सरफेस एरिया असतो बरोबर. हा बॉटम सरफेस एरिया किती असतो रे, पाय आर स्क्वेअर कारण की सर्क्युलर आहे. प्लस हा जो काही सरफेस दिसतोय तुम्हाला, हा जो काही सरफेस दिसतोय बरोबर ना, बरोबर, हा जो काही सरफेस दिसतोय या सरफेसचा पण तर एरिया असतो, त्याला आपण कर्ड सरफेस एरिया बोलतो. अँड दॅट इज इक्वल टू, कर्ड सरफेस एरिया इज 2 पाय आर एच. हा जो काही कर्ड सरफेस एरिया असतो दॅट इज 2 पाय आर एच, हा त्याचा फॉर्म्युला आहे. मग मी इथे लिहितोय पहा, एरिया सरफेस एरिया इज 2 पाय आर स्क्वेअर प्लस 2 पाय आर. आता सांगा बरं एच ची व्हॅल्यू काय आहे, एच ची व्हॅल्यू काय, व्हॉल्यूम बाय पाय आर स्क्वेअर. काय, व्हॉल्यूम बाय पाय आर स्क्वेअर. ही एच ची जी व्हॅल्यू आहे ती मी इथे सबस्टिट्यूट केलेली आहे. पहा एचचा जो काही व्हॅल्यू आहे ना तर तो मी इथे असं सबस्टिट्यूट केलेला आहे, कारण की मला हे पूर्ण इक्वेशन फक्त एका व्हेरिएबलमध्ये आणायचा होता. आणि तो व्हेरिएबल कोणता आहे इथे, आर या व्हेरिएबलमध्ये मला हे पूर्ण इक्वेशन आणायचं होतं. ओके, सो पाय आणि हा पाय कॅन्सल, आर आणि एक स्क्वेअर कॅन्सल. सो एरियाचा फॉर्म्युला काय बनतोय, 2 पाय आर स्क्वेअर प्लस 2v बाय आर. सो हा जो काही आहे तर तो टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला बनतोय. मग तुम्ही बोलाल याच्या पुढे काय, तर आता आपला इंटरेस्ट कशामध्ये, सरफेस एरियाला मिनिमाइज करण्यामध्ये. म्हणजे हा एरियाचा व्हॅल्यू कसा असला पाहिजे, मिनिमम. मग हा विचार करा, एखाद्या गोष्टीचा व्हॅल्यू मिनिमम असण्यासाठी किंवा मॅक्सिमम असण्यासाठी आपण याचा डेरिव्हेटिव्ह इक्वल टू 0 करतो की नाही, बरोबर ना. सो मी आता याचा डेरिव्हेटिव्ह करणार पहा. सो डेरिव्हेटिव्ह डीए बाय डी आर, पहा व्हेरिएबल आर आहे, विथ रिस्पेक्ट टू आर मला डेरिव्हेटिव्ह करायला लागेल. सो 2 पाय तर आहेच आहे, आर स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2r प्लस 2v तर आहेच आहे, 1 बाय आरचा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 बाय आर स्क्वेअर. फॉर्म्युला माहिती असला पाहिजे परत, 1 डिवाइड बाय एक्स चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 बाय एक्स स्क्वेअर, सेम 1 बाय आर चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 बाय आर स्क्वेअर असा बनतोय तो. मग मी काय करतोय, डीए बाय डी आर पारे इथे लिहू का मी, फॉर मिनिमम व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर डेरिव्हेटिव्ह कसा असला पाहिजे, 0 असला पाहिजे की नाही. मिनिमम व्हॅल्यूसाठी डेरिव्हेटिव्ह शुड बी इक्वल टू 0. सो दॅट इज इक्वल टू, हे पहा काय होतं, 4 पाय आर बनतो मायनस ऑफ 2v डिवाइड बाय आर स्क्वेअर, हा असा बनतोय. मिनिमम साठी ॲज वेल ॲज मॅक्सिमम साठी डेरिव्हेटिव्ह 0 असतो बरं, मिनिमम आणि मॅक्सिमम दोघांसाठी डेरिव्हेटिव्ह 0 असतो. आता पहा काय होतं पुढे, याला मी या साईडला टाकतोय पहा, 2v डिवाइड बाय आर स्क्वेअर इट शुड बी इक्वल टू 4 पाय आर बरोबर. तर काय करूया आपण आता, सिलेंडरच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय असतो, अरे सिलेंडरच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय असतो इथे लिहितोय पहा. सिलेंडरच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय असतो, सिलेंडरच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय असतो, पाय आर स्क्वेअर एच असा असतो की नाही. दॅट शुड बी इक्वल टू 4 पाय आर. पहा नीट, व्हॉल्यूमचा फॉर्म्युला जो असतो ना सिलेंडरचा काय असतो, पाय आर स्क्वेअर एच असतो. इथे आर स्क्वेअर आणि आर स्क्वेअर कॅन्सल, पाय आणि इथे पाय कॅन्सल. याचा अर्थ 2h, याचा अर्थ काय रे, 2h शुड बी इक्वल टू 4r. म्हणजेच काय, h शुड बी इक्वल टू 2r. दॅट मीन्स काय रे, h म्हणजे 2r म्हणजे काय, रेडियसचा डबल तर डायमीटर असतो. सो झालं ना प्रूव्ह की या सिलेंडरचा हाईट किती असला पाहिजे, डायमीटर इतका. सो दॅट काय रे, सो दॅट हा फंक्शन म्हणजे कोणता फंक्शन, एरियाचा फंक्शन कसा असेल, मिनिमम बरोबर ना.
पण तुम्हाला जर का असा डाऊट आला असेल की सर h इक्वल टू d ला हा डेरिव्हेटिव्ह 0 बनतो, म्हणजे तो मिनिमम पण होऊ शकतो आणि मॅक्सिमम पण होऊ शकतो ना, मिनिमम किंवा मॅक्सिमम होऊ शकतो ना, मग तुम्ही काय कराल, डबल डेरिव्हेटिव्ह कराल. डबल डेरिव्हेटिव्ह करून तर तुम्ही व्हेरीफाय करू शकता की नाही, पण मी आता क्वेश्चनमध्ये मिनिमम विचारला आहे म्हणजे बाय डिफॉल्ट मी असं कन्सिडर करतोय, अरे हा जो काही आला आहे तो मिनिममसाठीच असेल. पण तुम्हाला स्टील व्हेरीफाय जर का करायचं असेल तर तुम्ही डबल डेरिव्हेटिव्ह करायला हवा. हा जो काही सिंगल डेरिव्हेटिव्ह काढलाय त्याचा परत एक वेळेस मी डेरिव्हेटिव्ह करणार, याचा परत एक वेळेस आपण डेरिव्हेटिव्ह करूया. मी दाखवतोय पहा, आता करू ना, नीट पहा काय करतोय मी या पोर्शन मध्ये करतोय. आन्सर तर आपला झालेला आहे पण जस्ट व्हेरिफिकेशन करतोय मी डबल डेरिव्हेटिव्ह करून. हा सिंगल डेरिव्हेटिव्ह होता बरोबर ना, सिंगल डेरिव्हेटिव्हचा आन्सर हा होता, अदरवाइज तुम्ही हा समजाल. चलो बरोबर, काय 4 पाय r आहे ना. आता डबल डेरिव्हेटिव्ह करण्यासाठी एरियाचा डबल डेरिव्हेटिव्ह दॅट इज इक्वल टू 4 पाय ॲज इट इज, आरचा डेरिव्हेटिव्ह 1, ओके बरोबर आहे, मायनस साइन ॲज इट इज, 2v ॲज इट इज, पार आहे आर स्क्वेअर वरती गेल्यानंतर आरचा r⁻² बनतो, पण याचा तर डेरिव्हेटिव्ह करायचं आहे आणि आपल्याला माहिती आहे x⁻n डेरिव्हेटिव्ह इज n इंटू x⁻n-1 म्हणजे -3 बनेल तो. म्हणजे काय बनतं माहिती का, डबल डेरिव्हेटिव्ह काय बनतो माहिती का, 4 पाय मायनस मायनस प्लस 2 × 2 4 v r⁻³ म्हणजे डिवाइड बाय r³ बनतो. आणि तुम्हाला हे समजत असेल पहा, हा व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे, हा पण व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. हा निगेटिव्ह केव्हा बनेल, जेव्हा r चा व्हॅल्यू निगेटिव्ह असेल, निगेटिव्हचा क्यूब निगेटिव्ह, पण रेडियस कसा निगेटिव्ह बनू शकतो बरं. सो डबल डेरिव्हेटिव्ह इज ॲक्च्युअली पॉझिटिव्ह, मीन्स ग्रेटर दॅन 0. दॅट मीन्स फंक्शन शुड बी मिनिमम ॲट h इज इक्वल टू d. सो लिस्ट सरफेस एरिया जर का पाहिजे असेल, म्हणजे मिनिमम व्हॅल्यू ऑफ सरफेस एरिया पाहिजे असेल, तर याचा हाईट हा डायामीटर इतका असायला हवा. आणि बरोबर आहे ना, म्हणजे समजा आपण एखाद्या मॅन्युफॅक्चररकडे गेलो आणि मी जर का त्यांना म्हणत असेल की आम्हाला असा एक टँक पाहिजे, सिलेंड्रिकल टँक पाहिजे की त्याच्यामध्ये 100 m³ इतका वॉटर मला सेव्ह करायचा, स्टोअर करायचा, मग तो काय विचार करेल मॅन्युफॅक्चरर, तो तर इतकाच विचार करेल ना की याचा डिमांड 100 m³ आहे ना, बस इतकं प्रोव्हाइड करायचं आपल्याला. पण त्याला बनवण्यासाठी पण कमीत कमी मटेरियल लागलं पाहिजे. मग तो काय विचार करेल, हे कॅल्क्युलेशन करेल आणि हे जे काही डायमेन्शन्स आहे हे डायमेन्शन तो रेफर करेल. म्हणजे त्याला जो काही एरिया लागेल ना किंवा जो मटेरियल लागेल ना हे बनवण्यासाठी, तर तो मटेरियल कमीत कमी असेल, म्हणजे कमीत कमी मटेरियलमध्ये तो आपल्याला आपला रिक्वायरमेंट प्रोव्हाइड करतोय, म्हणजे त्याचा प्रॉफिट मॅक्सिमम होईल बरोबर ना. सो हे याचं ऍप्लिकेशन आहे डेरिव्हेटिव्हचा. तर क्वेश्चन नंबर 22 पाहाला, फाइंड व्हॉल्यूम ऑफ अ लार्जेस्ट सिलेंडर दॅट कॅन बी इन्स्क्राइब्ड इन अ स्फिअर ऑफ रेडियस r. एक असं स्फिअर आहे पहा ज्याचं की रेडियस किती आहे, r आहे. एक स्फिअर आहे त्याचा रेडियस आहे r, आणि अशा स्फिअरमध्ये आपल्याला एक सिलेंडर ऍडजस्ट करायचा आहे सच दॅट व्हॉल्यूम ऑफ दॅट सिलेंडर इट बिकम्स मॅक्सिमम. म्हणजे मॅक्सिमम व्हॉल्यूम वाला सिलेंडर आपल्याला तिथे ऍडजस्ट करायचा आहे. जर का कोणी आपल्याला स्फिअर देईल ना रे, तर मी फॉर एक्झाम्पल पहा रे, असा एक सिलेंडर ऍडजस्ट करू शकतो इथे. दुसरा एक वे आहे पहा, मी असा पण सिलेंडर ऍडजस्ट करू शकतो, नीट पहा, असा पण ते सिलेंडर मी ऍडजस्ट करू शकतो इथे. असे खूप सारे सिलेंडर ऍडजस्ट होऊ शकतात. जसं की आणखीन एक एक्झाम्पल देतोय पहा, मी असा पण एक सिलेंडर ऍडजस्ट करू शकतो ना, एकदम असं थिन आहे पहा, पण असं खूप मोठं आहे, हाईट खूप मोठी आहे त्या सिलेंडरची. असे खूप सारे सिलेंडर आपण ऍडजस्ट करू शकतो, पण त्यातला असा सिलेंडर जसं की व्हॉल्यूम मॅक्सिमम आहे असा सिलेंडर आपल्याला इथे फाइंड करायचा, आणि त्या सिलेंडरचा ना मॅक्सिमम व्हॉल्यूम हे आपल्याला फाइंड करायचं आहे या क्वेश्चनमध्ये. तर मग आता पहा आपण कसं अप्रोच करतोय समला. तर मी काय बोलतोय, आपल्या इंटरेस्ट व्हॉल्यूम मध्ये ना, सिलेंडरच्या व्हॉल्यूम मध्ये ना, तर मग एक काम करा ना, सिलेंडरच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युलाच लिहून टाकूया आधी. सो व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर काय असतं रे, पाय r²h. सिलेंडरचा व्हॉल्यूम असतो पाय r²h. मी मेन्शन केलाय फॉर्म्युला सिलेंडरच्या व्हॉल्यूमचा. स्मॉल r नाही, आता मी इथे कॅपिटल R करतो. काय करतो पहा, कॅपिटल R², कारण स्मॉल r तर रेडियस आहे स्फिअरचा. तर मग मी आता इथे असं करू शकतो का पहा, कन्स्ट्रक्शन सिलेंडरचा रेडियस हा कॅपिटल R. सिलेंडरची हाईट किती असेल माहिती का, सिलेंडरची टोटल हाईट h असेल, तर डेफिनेटली या सेंटर पासून हा किती असेल, h/2 असेल. हाफ असेल ना पोर्शन, सिमेट्रिक ऍडजस्ट करायला लागेल ना आपल्याला इथे. म्हणजे स्फिअर आहे ना, हाफ सिलेंडर वरती असेल, डेफिनेटली हाफ सिलेंडर खालती असेल बरोबर. सो मी याला h/2 बोलतोय, h/2, कारण की हा टोटल h असेल तर हा h/2 असेल.
इथे पहा, इथे मेन्शन करतो, हा जो काही टोटल आहे हा h असेल तर डेफिनेटली हा h/2 असेल, हा कॅपिटल R असेल आणि हा स्मॉल r आहे. चला तर पाहाल यापुढे काय करतोय आपण. इथे जो स्मॉल r आहे ना, स्मॉल r हा नोन कॉन्स्टंट आहे असं ट्रीट करायचं असतं आपल्याला. कारण की क्वेश्चन मध्ये दिलं होतं ना की सिलेंडर ऍडजस्ट करायचं आहे इन अ स्पियर ऑफ रेडियस स्मॉल r, म्हणजे स्मॉल r हे दिलं आहे असं समजायचं. दोन व्हेरिएबल आहेत तिथे आपल्याकडे आता, कॅपिटल R म्हणजे सिलेंडरचा रेडियस आणि हा h/2, असे दोन व्हेरिएबल आहेत. पण आपल्याला दोन व्हेरिएबल नको असतात, आपल्याला पाहिजे एकच व्हेरिएबल. मग मी काय करतोय पाहाल, मी इथे r² प्लस h/2 होल स्क्वेअर, याला आपण स्मॉल r² लिहू शकतो की नाही, पायथागोरस यूज करून, बरोबर. सो मी काय करतो आता इथे r² प्लस h²/4 दॅट इज इक्वल टू r² बोलतो, म्हणजे h²/4 इज इक्वल टू r² मायनस r². दॅट मीन्स h² कॅन बी रिटन ॲज 4 तिकडे जाऊन मल्टिप्लाय r² मायनस r² असा बनून जाईल. म्हणजे h चा व्हॅल्यू पहा 2, 4चा √2 आणि इथे अंडररूट करतोय मी r² मायनस r². तर आता जिथे कुठे आपल्याला h लागेल, हाईट लागेल नाही का, त्या हाईटच्या जागी मी हा फॉर्म्युला इथे रिप्रेझेंट करणार आहे. जिथे कुठे आपल्याला हाईट लागणार आहे सिलेंडरची, त्या हाईटच्या जागी मी हा फॉर्म्युला रेफर करेन. म्हणजे पूर्ण इक्वेशन मध्ये एकच व्हेरिएबल बनून जातो, कोणता, कॅपिटल R. म्हणजे जो आपला इंटरेस्ट होता ना रे, आपला इंटरेस्ट कशामध्ये होता, या सिलेंडरच्या व्हॉल्यूम मध्ये. सो व्हॉल्यूम, सिलेंडरच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला मी मेन्शन केला नाही इथे, πr²h, बरोबर ना. सो व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज पाय, हे पहा r². आपलं ठरलंय की h ला आपण काय लिहितोय, h ला काय लिहितोय मी 2 अंडर रूट ऑफ r² मायनस r². हे h च्या जागी माझा फॉर्म्युला लिहून टाकतोय. म्हणजे हा जो काही इक्वेशन आहे, हा इक्वेशन एकच व्हेरिएबल मध्ये बनतोय अँड दॅट व्हेरिएबल इज कॅपिटल R. कॅपिटल R च्या फॉर्म मध्ये बनतोय. व्हॉल्यूम कसा पाहिजे, आता तुम्ही स्वतःला क्रॉस क्वेश्चन करायचं, सिलेंडरचा व्हॉल्यूम कसा पाहिजे, मॅक्सिमम पाहिजे, मॅक्सिमम व्हॉल्यूम वाला सिलेंडर टाकायचं ना आपल्याला. आता मग एखाद गोष्ट मॅक्सिमम पाहिजे असेल तर त्याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह कसा असला पाहिजे, 0, बाय युजिंग मॅक्सिमा मिनिमा कॉन्सेप्ट, बरोबर ना. मग इथे लिहितोय पहा मी, काय लिहितोय पहा नीट, फॉर मॅक्सिमम व्हॉल्यूम साठी याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, बरोबर ना. याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह किती असला पाहिजे, 0 असला पाहिजे. पण तुम्ही बोलाल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू व्हेरिएबल R. इथे व्हेरिएबल काय आहे, कॅपिटल R. कारण की आपण रेडियसला ऍडजस्ट करतोय, बरोबर, सिलेंडरच्या रेडियसला ऍडजस्ट करतोय. तुम्ही बोलाल कसा ऍडजस्ट करतोय, तर या साईजचा पण सिलेंडर, एवढ्या रेडियसचा सिलेंडर होऊ शकतो. परत असा पण जर का मी सिलेंडर ड्रॉ करेन नाही का, आता दाखवलं होतं पहा मी, छोट्या रेडियसचा सिलेंडर, म्हणजे R ची व्हॅल्यू आपण चेंज करतो ऍक्च्युअल मध्ये, बरोबर. सो म्हणून व्हेरिएबल आहे R. आता पहा रे, याचं डिफरन्सिएशन करायचं बरं आपल्याला. हे 2 इंटू पाय हे तर कॉन्स्टंट आहे, हा u इंटू व्ही आहे, u इंटू व्ही. पहा u ॲज इट इज, v चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे पहा याचा डेरिव्हेटिव्ह, अरे रूट x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1/2√x, बरोबर ना. इंटू करा, सांगा x आहे का, नाहीये, तो x नाहीये. सो त्या डमी x चा डेरिव्हेटिव्ह करायला लागेल आपल्याला. हे पहा r तर काय आहे, कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह नसतो करायचा, 0 असतो. आणि पहा मायनस साइन ॲज इट इज आणि r² चा डेरिव्हेटिव्ह पहा 2r. r² चा डेरिव्हेटिव्ह काय 2r, r² चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू r हा 2r. प्लस करतोय पहा, u इंटू व्ही करत होतो ना आपण, u इंटू व्ही. सो u ॲज इट इज, v चा डेरिव्हेटिव्ह केला, प्लस आता हा v ॲज इट इज म्हणजे अंडर रूट r² मायनस r² ॲज इट इज. r² चा डेरिव्हेटिव्ह मला इथे करायला लागेल, जो की बनतो 2 टाइम्स r असा तो बनतोय. आता करूया पहा सिम्प्लिफिकेशन. पहा फॉर मॅक्सिमम व्हॉल्यूम डेरिव्हेटिव्ह किती असला पाहिजे, 0 असला पाहिजे. मॅक्सिमम करण्यासाठी, एखाद्या गोष्टीला मॅक्सिमम करण्यासाठी त्याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह 0 असला पाहिजे. सो 0 करतोय मी इथे, बरोबर. काय होतं पहा, हे 2 पाय तर आहेच इथे. आता बस मल्टिप्लिकेशन करूया. पहा रे, मायनस हे पहा 2 कॅन्सल, बरोबर. r² इंटू r³ बनतो. सो दिस इज मायनस r³ बाय अंडर रूट ऑफ r² मायनस r², बरोबर. प्लस पहा आता हे काय माहिती का, हे 2r आहे, 2r अंडर रूट ऑफ r² मायनस r² असं बनतोय. पण आपल्याला जर हे ऍडिशन करायचं आहे की नाही, मग मी एक काम करतो पहा, इथे r² मायनस r² च्या अंडर रूटने डिवाइड केलं, पण असं नसतं चालत, मल्टिप्लाय पण तर करायला हवं. r² मायनस r² इथे मल्टिप्लाय पण करतोय, म्हणजे काय होईल माहिती का, तो हे पहा 2 पाय इकडे जाऊन डिवाइड झालं तर 0च होणार आहे. 2 पायचा तर काही विषयच नाहीये. दॅट मीन्स 0 शुड बी इक्वल टू दिस इज मायनस r³. ओके, इथे काय बनतं पहा, प्लस 2r इंटू पहा रे, हे 2 अंडर रूट सेम आहेत,
स्क्वेअर कराल तर काय बनेल तो आर स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर असा बनून जाईल आणि होल डिवाइड बाय अंडर रूट ऑफ आर स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर बनतो आणि हा पण या साईडला जाऊन 0शी मल्टिप्लाय होऊन 0च बनतो बरोबर. मग फायनली बनतं काय पहा मायनस ऑफ आर क्यूब ज्यावेळेस या साईडला जातं पहा हे इकडे जाऊन 0 मायनस आर क्यूब या साईडला जातं म्हणजे प्लस आर क्यूब बनणार. सो आर क्यूब शुड बी इक्वल टू 2r इंटू आर स्क्वेअर काय 2r इंटू आर स्क्वेअर परत पहा 2r इंटू मायनस आर स्क्वेअर इज मायनस 2r क्यूब किती बनतो मायनस 2r क्यूब बनतो की नाही. आता मायनस 2r क्यूब ज्यावेळेस या साईडला जाईल प्लस 2r क्यूब होईल बरोबर म्हणजे 2r क्यूब प्लस आर क्यूब इज 3r क्यूब. आता फायनली इथे लिहितोय बरं आन्सर पहा आता काय 3r क्यूब should be equal to 3r cube should be equal to काय रे 2r स्क्वेअर म्हणजे r आणि हा क्यूब मध्ये बनतो स्क्वेअर बरोबर. मग r स्क्वेअरचा व्हॅल्यू काय होतो कॅपिटल R स्क्वेअरचा व्हॅल्यू फाइंड करायचा ना आपल्याला कॅपिटल R स्क्वेअरचा व्हॅल्यू फाइंड करायचा कारण की व्हेरिएबल कोण आहे कॅपिटल R ची व्हॅल्यू फाइंड करून काय करणार आहे आपण हे तर गिवन आहे ना. मग व्हेरिएबलची व्हॅल्यू गिवन टर्मच्या फॉर्म मध्ये फाइंड करायचं आपल्याला बरोबर. सो मी इथे असं लिहू शकतो का पहा r कॅन बी रिटन ॲज 2 डिवाइड बाय 3 r असं करतो अंडर रूट करतोय का पहा r स्क्वेअरचा अंडर रूट r 2/3 बनतो पण अंडर रूट काढायचं आपल्याला सो अंडर रूट ऑफ 2 डिवाइड बाय 3 टाइम्स r असं मी इथे मेन्शन केलेलं आहे. सो जर का तुम्हाला मॅक्सिमम व्हॉल्यूम फाइंड करायची असेल जर का तुम्हाला असा सिलेंडर इथे इंट्रोड्यूस करायचा असेल की ज्याचा व्हॉल्यूम मॅक्सिमम आहे तर मग त्या सिलेंडरचा रेडियस किती असला पाहिजे माहिती का अंडर रूट ऑफ 2/3 टाइम्स r हा त्या सिलेंडरचा रेडियस असला पाहिजे. हे आपण आता असं डिराईव्ह केलंय पहा बरोबर. या सिलेंडरचा रेडियस किती असला पाहिजे √2/√3 टाइम्स r असा रेडियस असेल तर मॅक्सिमम व्हॉल्यूम हा या सिलेंडरचा इथे होऊ शकतो. तुम्ही बोलाल सर तुम्ही मिनिमम साठी तर चेक नाही केलं कशासाठी चेक नाही केलं मिनिमम साठी तुम्ही चेकच नाही केलं सर असा एखाद्याचा डाऊट असू शकतो. तर मी कसा विचार करतोय पाहाला आता इथं मी बोलतो की हा जो काही आला आहे ना कंडिशन हा मॅक्सिममच देणार आहे आउटपुट. हवं तर तुम्ही पाहिजे असेल तर डबल डेरिव्हेटिव्ह तुम्ही करून पहा पण मी डबल डेरिव्हेटिव्ह का नाही करत सांगतो तुम्हाला कारण की मला असं माहिती आहे की मिनिमम व्हॉल्यूम वाला सिलेंडर जर का कोणी मला इंट्रोड्यूस करा असं बोललं तर मी कसं सिलेंडर इंट्रोड्यूस करेन माहिती का पहा आता नीट असं सिलेंडर इंट्रोड्यूस करेन मी पहा इतका छोटा सिलेंडर इंट्रोड्यूस करेन थोडंसं व्हिज्युअलायझेशनचा प्रॉब्लेम आहे पहा इतकं व्यवस्थित ड्रॉ नाही केलेलं आहे मी खरं तर ओके. मी काय करतोय माहिती का हा जो सिलेंडर आहे असं याला छोटा करतो एकदम छोटा करतो म्हणजे मिनिमम व्हॉल्यूम किती होऊ शकते 0 होऊ शकते ना मॅथमॅटिकली ते 0 येऊन पण जाईल पण आपण टेंड्स टू 0 बोलूया म्हणजे या सिलेंडरला जर का मी कमी करेन ना खूप कमी ज्यावेळेस करेन ना मी या सिलेंडरला हे इथेपर्यंत जात ना ओके या एंड पर्यंत जाईल तिकडे स्पिअरच्या एंड पर्यंत जाईल. मग जेव्हा मी या सिलेंडरला कमी करेन असं होऊ शकतं ना एकदम थिन सिलेंडर बनलाय तो मग अशा सिलेंडरचा व्हॉल्यूम किती असतो ऑलमोस्ट 0 ना एकदम छोटा सिलेंडर बनलाय तो असंही बरोबर. सो थेरॉटिकली मी 0 व्हॉल्यूम वाला सिलेंडर इथे इंट्रोड्यूस करू शकतो बरोबर. मग आता हा जो काही आन्सर आलाय हा मॅक्सिमम साठीच आन्सर आलाय असं मी ट्रीट करतो इथं म्हणजे मी इथे डबल डेरिव्हेटिव्ह फाइंड करण्याची गरज मला वाटत नाहीये ओके. तर मला हे क्लिअर आहे आता मी इथे मेन्शन करतोय पहा फॉर r इज इक्वल टू √2/√3 टाइम्स r फॉर व्हॅल्यू ऑफ r अशा व्हॅल्यू ऑफ r साठी व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर बिकम्स मॅक्सिमम. या r साठी सिलेंडरचा व्हॉल्यूम काय बनतो मॅक्सिमम बनतो. तर फाइंड काय करायचं आपल्याला मॅक्सिमम व्हॉल्यूम फाइंड करायचं आहे ना. आता मी हा पार्ट थोडंसं रब करतोय आता पाहाल रे ओके हा वाला पार्ट मी आता रब करतोय. आता जर का आपल्याला मॅक्सिमम व्हॉल्यूम फाइंड करायचं असेल तर काय रे व्हॉल्यूमचा तर फॉर्म्युला आहेच आहे ना आपल्याकडे काय πr² इंटू h πr² h कॅपिटल R स्क्वेअर करतो मी ओके. सो व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय बनतो व्हॉल्यूम इज इक्वल टू पाय व्हॉट इज r काय r स्क्वेअर काय 2/3 टाइम्स r स्क्वेअर आहे ना r स्क्वेअर इज 2/3 टाइम्स r स्क्वेअर. आता तुम्ही बोलाल h काय h पहा ना काय h काय आहे 2 अंडर रूट ऑफ r स्क्वेअर मायनस r स्क्वेअर काय r स्क्वेअर मायनस r स्क्वेअर हा h चा व्हॅल्यू आहे आपला. मग पहा आता व्हॉल्यूम काय बनतो पाहाल 4 हे पहा 4 π/3 इंटू r स्क्वेअर
अंडर रूट ऑफ आर स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर काय आहे 2/3 आर स्क्वेअर आहे ना 2/3 आर स्क्वेअर असं मी मेन्शन करतो इथे. सो व्हॉल्यूम बिकम्स 4 पाय आर स्क्वेअर बाय 3 इंटू अंडर रूट ऑफ 3 आर स्क्वेअर मायनस 2 आर स्क्वेअर इज आर स्क्वेअर डिवाइड बाय हा 3 इथे बनणारच आहे असा. सो व्हॉल्यूम बिकम्स 4 पाय आर स्क्वेअर अंडर रूट आर होतो आर इंटू आर स्क्वेअर इज अगेन आर क्यूब. सो 4 पाय आर क्यूब डिवाइड बाय 3√3. So this is the value of maximum volume of a cylinder that can be inscribed in a sphere of radius small r. बरोबर हे आपण प्रूव्ह केलं इथे. तर पहा आता हा सम मी रब करतो. नेक्स्ट सम वरती जाऊया क्वेश्चन नंबर 23 वरती. ओके आता पाहाल क्वेश्चन नंबर 23 काय पहा वाचून दाखवते पहा. ते बोलतात शो दॅट एक फंक्शन बोलतात y इज इक्वल टू शो दॅट y इज इक्वल टू लॉग ऑफ 1 प्लस एक्स ओके मायनस ऑफ 2x डिवाइड बाय 2 प्लस एक्स. सो शो दॅट दिस फंक्शन इज इंक्रीजिंग इन इट्स डोमेन. हा फंक्शन काय आहे इन्क्रीजिंग आहे असं म्हणतात ते इन इट्स डोमेन. आणि पुढे त्यांनी असं मेन्शन केलं आहे की एक्स ची व्हॅल्यू ना -1 पेक्षा जास्त आहे असं ते मेन्शन केलेलं आहे त्यांनी. ठीक आहे चलो आपण पाहूया आणि याचं सिग्निफिकन्स पण पाहूया अरे आपण की एक्स इज ग्रेटर दॅन -1 का आहे. तुम्ही पहा आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की लॉग ऑफ निगेटिव्ह नंबर डज नॉट एक्झिस्ट. काय लिहितोय पहा मी इथे लॉग ऑफ निगेटिव्ह नंबर इट डज नॉट एक्झिस्टच नसतो लॉग ऑफ निगेटिव्ह नंबर बरोबर. आता पहा जर का एक्सच्या जागी मी -2 टाकेन समजा फक्त एक्सच्या जागी -2 टाकला सो 1 - 2 किती रे -1 बनतो की नाही. म्हणजे लॉगच्या आतमध्ये निगेटिव्ह नंबर येतो म्हणजे तो एक्झिस्टच नाही करणार. सो असं फंक्शनच एक्झिस्ट नाही करणार मग जर का इथे आतमध्ये निगेटिव्ह होत असेल तर बरोबर. सो फंक्शनला डिफाईन करण्यासाठी मला इथे इंटरवल डिफाईन करणं गरजेचं आहे. काय लिहितोय पहा मी 1 प्लस एक्स हा निगेटिव्ह नसला पाहिजे म्हणजे हा काय असला पाहिजे पॉझिटिव्ह असला पाहिजे असं लिहितोय मी. इव्हन तिथे 0 पण नाही चालत असं समजा. लॉग ऑफ 0 हे इन्फिनिटी असतं ते पण -इन्फिनिटी असतं ते पण डज नॉट एक्झिस्ट सारखं ट्रीट करतोय मी. ओके सो आतमध्ये जो काही आहे ना लॉगच्या आतमध्ये जो काही आहे तो प्लसच असला पाहिजे म्हणजे 1 प्लस एक्स हा ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह असला पाहिजे. म्हणजेच काय एक्स शुड बी ग्रेटर दॅन -1 तेच त्याने दिलं आहे. तेच सांगतात ते तिथे की एक्स इज ग्रेटर दॅन -1 म्हणजेच काय की ते कंट्रोल करतायत की याच्या आतमधली गोष्ट पॉझिटिव्ह असली पाहिजे. ठीक आहे चलो आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे थोडंसं नीट पहा. आपल्याला प्रूव्ह हे करायचं आहे शो दॅट दिस फंक्शन इट इज इन्क्रीजिंग इन इट्स डोमेन म्हणजे हा फंक्शन इन्क्रीजिंग फंक्शन आहे आपल्याला प्रूव्ह करायचा. आता आपल्याला माहिती इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग फंक्शनचा कॉन्सेप्ट काय. इन्क्रीजिंग म्हणजे काय रे डेरिव्हेटिव्ह प्लस असला पाहिजे. डिक्रीजिंग म्हणजे काय डेरिव्हेटिव्ह मायनस असला पाहिजे. मग एक काम करूया आपण याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करूया. सो वाय डेरिव्हेटिव्ह इज dy by dx हियर. ओके दॅट इज इक्वल टू लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह काय असतो 1/x बरोबर आहे. एक्स आहे का तो नाही डमी एक्स आहे. डमी एक्स असेल तर त्या डमी एक्सच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करा. 1चा डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 सो करा एक्सने 1 मल्टिप्लाय. सो मायनस ऑफ हे पहा रे मी 2 ला थोडंसं साईडला करतो 2 ला थोडंसं बाहेरच करून ठेवतोय मी. आणि हा u बाय व्ही आहे u बाय व्ही आणि आपल्याला माहिती u बाय व्हीचं काय असतं व्हीचा काय करतो आपण स्क्वेअर करतो. u बाय व्ही मध्ये व्हीचा स्क्वेअर करतो आपण. मग तो v ॲज इट इज मेन्शन करतो. त्यानंतर तो x u जो असतो ना त्याचा डेरिव्हेटिव्ह करतो एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 करतो. त्यानंतर मायनस साइन रिप्रेझेंट करतो. मग तो x ॲज इट इज मेन्शन करतो बरोबर ना. आणि मग तो जो v असतो डिनॉमिनेटर त्याचा डेरिव्हेटिव्ह करायचा असतो. सो 2चा डेरिव्हेटिव्ह 0 एक्सचा डेरिव्हेटिव्ह बनतो 1 सो जस्ट मेन्शन केलं पहा मी तिथे. सो आता काय बनेल dy by dx इज इक्वल टू 1/1 प्लस एक्स. ओके -2 ब्रॅकेटमध्ये पहा आता पहा रे 2 प्लस एक्स मायनस एक्स अरे प्लस एक्स आणि मायनस एक्स कॅन्सल झाला म्हणजे इथे फक्त 2 डिवाइड बाय 2 प्लस एक्सचा होल स्क्वेअर इतकंच राहत आहे इथे बरोबर. आता 2 × 2 करा 4 करा म्हणजे काय बनतो पहा dy by dx ची व्हॅल्यू काय बनते. सो 1/1 प्लस एक्स ओके मायनस 4/2 प्लस एक्सचा स्क्वेअर हा अशी व्हॅल्यू बनत आहे बरोबर. काय ठरलं आपलं इन्क्रीजिंग फंक्शन म्हणजे dy by dx प्लस असला पाहिजे पॉझिटिव्ह असला पाहिजे. डिक्रीजिंग फंक्शन म्हणजे dy by dx निगेटिव्ह असला पाहिजे. पण इथे तरी आणखीन पण आयडिया नाही आपल्याला की हे प्लस आहे की मायनस आहे. हवं तर एक काम करूया हा क्रॉस मल्टिप्लिकेशन मी इथे करून देईन. सो पहा रे dy by dx इज इक्वल टू हे पहा इथे जाऊन मल्टिप्लाय म्हणजे 2 प्लस एक्सचा होल स्क्वेअर -4 इंटू काय रे 1 प्लस एक्स
जस्ट होल डिवाइड बाय या दोघांचा मल्टिप्लिकेशन मीन्स 1 प्लस एक्स इंटू काय रे 2 प्लस एक्स चा होल स्क्वेअर मल्टिप्लिकेशन करायला लागेल आपल्याला आता. हा पहा आता तर dy बाय dx ची व्हॅल्यू काय बनते पहा ना. आता dy बाय dx ची व्हॅल्यू काय बनते तर 2 प्लस एक्स चा होल स्क्वेअर आपण एक्सपांड करूया. 2 प्लस एक्स चा होल स्क्वेअर मी एक्सपांड करतोय म्हणजे काय रे 4 a प्लस बी होल स्क्वेअर सारखा a स्क्वेअर प्लस ट्वाइस ab म्हणजे 2 टाइम्स 2x दॅट इज 4x प्लस एक्स स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ऑफ 4 इंटू 1 4 बनतोय. ओके मायनस ऑफ 4x अगेन मायनस ऑफ काय 4x आणि होल डिवाइड बाय 1 प्लस एक्स. ओके 1 प्लस एक्स इंटू काय रे 2 प्लस एक्स चा होल स्क्वेअर हा असा बनतोय फॉर्मॅट. पहा काही कॅन्सल होतं का प्लस 4x मायनस 4x कॅन्सल प्लस 4 मायनस 4 कॅन्सल म्हणजे dy बाय dx ची व्हॅल्यू ना रे एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 1 प्लस एक्स ओके इंटू 2 प्लस एक्स होल स्क्वेअर असा बनतोय. आणि आपल्याला हे क्लिअर आहे आता की dy बाय dx ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. तुम्ही बोलाल कसं काय सर. पहा रे एखाद्या गोष्टीचा स्क्वेअर हा कधी पण काय असतो पॉझिटिव्ह असतो काही प्रॉब्लेम नाही. सेम एखाद्या गोष्टीचा स्क्वेअर हा कधी पण काय असणार रे पॉझिटिव्ह असणार. हे दोघे पण पॉझिटिव्ह असणार फिक्स आहे. आता राहिला प्रश्न 1 प्लस एक्सचा. पण तुम्ही पहा वरती काय ठरवलं होतं आपण लॉगच्या आतमध्ये जी कोणती गोष्ट असते ती काय असली पाहिजे पॉझिटिव्हच असली पाहिजे. अशा प्रकारेच आपण डिफाईन केला होता ना फंक्शनला. म्हणजे तुम्ही काही करा हा 1 प्लस एक्स पण पॉझिटिव्हच मेंटेन राहील इन दिस डोमेन. या डोमेनमध्ये 1 प्लस एक्सचा व्हॅल्यू असं पण पॉझिटिव्हच राहणार आहे. सो सर्वांच्या व्हॅल्यूज पॉझिटिव्हच आहेत कारण की त्यांनी बोललंय पहा ना एक्सची व्हॅल्यू -1 पेक्षा जास्त आहे म्हणे. एक्सची व्हॅल्यू जर का -1 पेक्षा जास्त असेल तर ही गोष्ट पॉझिटिव्हच राहील. सो पॉझिटिव्ह इंटू पॉझिटिव्ह आणि वरती पण पॉझिटिव्ह आहे सर्व काही पॉझिटिव्हच राहणार. दॅट मीन्स व्हॅल्यू ऑफ dy बाय dx इज ऍक्च्युअली पॉझिटिव्ह. दॅट मीन्स देअरफॉर f ऑफ x इज इन्क्रीजिंग फंक्शन म्हणजे हा जो काही फंक्शन दिलाय ना तो फंक्शन हा इन्क्रीजिंग फंक्शन असायला हवा. तर हा होता बघा क्वेश्चन नंबर 23. ओके तर आता पहा क्वेश्चन नंबर 24 वाचून घ्याल आधी. क्वेश्चन नंबर 24 पण इन्क्रीजिंग फंक्शन रिगार्डिंग समय पहा आता. पहा आता प्रूव्ह दॅट y इज इक्वल टू 4 sin थीटा ओके डिवाइड बाय 2 प्लस कॉस थीटा. ओके 4 sin थीटा डिवाइड बाय 2 प्लस कॉस थीटा मायनस ऑफ थीटा इज इन्क्रीजिंग फंक्शन. आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे की हा फंक्शन कसा आहे इन्क्रीजिंग फंक्शन आहे. कोणत्या डोमेनमध्ये ते असं बोलतात की थीटा बिलोंग्स टू 0 to पाय बाय 2. काय 0 to पाय बाय 2 म्हणजे थीटाची व्हॅल्यू ज्यावेळेस 0 to पाय बाय 2 असेल ना तर त्यावेळी हा फंक्शन इन्क्रीजिंग आहे असं प्रूव्ह करायचं आपल्याला. बेसिक आपल्याला क्लिअर आहे. इन्क्रीजिंग फंक्शनसाठी डेरिव्हेटिव्ह फर्स्ट डेरिव्हेटिव्ह हा पॉझिटिव्ह असला पाहिजे. मग आपण फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आधी करून पाहूया. ओके तर पाहिलं y डेरिव्हेटिव्ह इज dy बाय dx अँड दॅट इज इक्वल टू u बाय v फॉर्मॅट आहे. काय u बाय v चा माहिती आहे आपल्याला. u बाय v चा डेरिव्हेटिव्ह काय असतो माहिती का तर v चा स्क्वेअर करायला लागतो. u बाय v मध्ये v चा स्क्वेअर करायचा. तो v ॲज इट इज लिहितोय मी इथे बरोबर ना. तो जो v आहे तो ॲज इट इज लिहितोय आणि त्याच्यानंतर काय डेरिव्हेटिव्ह करायचा असतो u चा बरोबर ना. सो डेरिव्हेटिव्ह करेन कोणाचा u चा कोणाचा साइन थीटाचा डेरिव्हेटिव्ह करेन. तुम्ही बोलाल 4 काय तर एक काम करतोय मी 4 ला जस्ट मी इथे सेपरेट करतोय. 4 ला काय करतोय का मी 4 ला थोडंसं बाहेरच ठेवतोय. आता 4 कॉन्स्टंट असल्यामुळे बाहेर v ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट u साइन थीटा त्यानंतर काय मायनस ऑफ आता u ॲज इट इज म्हणजे साइन थीटा ॲज इट इज आणि त्याच्यानंतर मला डेरिव्हेटिव्ह करायला लागणार कोणाचा त्या v चा म्हणजे काय 2 प्लस कॉस थीटाचा मला इथे डेरिव्हेटिव्ह करायला लागणार. ब्रॅकेट क्लोज करतोय आणि त्यानंतर पहा मायनस साइन ॲज इट इज थीटाचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा 1 असणार ना. जसं x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 1 सो थीटा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा दॅट इज इक्वल टू 1 इयर. सिम्प्लिफाय करूया आता पहा dy बाय dx इज इक्वल टू 4 ब्रॅकेट 2 प्लस कॉस थीटा इंटू साइन थीटाचा डेरिव्हेटिव्ह असतो कॉस थीटा मायनस साइन थीटा. ओके कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0 आणि कॉस थीटाचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस साइन थीटा बरोबर ना. होल डिवाइड बाय 2 प्लस कॉस थीटाचा होल स्क्वेअर हे तर आहेच आपल्याकडे इथे बरोबर. सो dy बाय dx
इज इक्वल टू dy बाय dx इज इक्वल टू 4, सॉरी -1 राहिला पहा, -1, ओके, 4 ॲज इट इज, मल्टिप्लाय करतो पहा 2 इंटू कॉस थिटा, 2 इंटू कॉस थिटा, ओके, यापुढे काय बनतो पहा, कॉस इंटू कॉस कराल तर कॉस स्क्वेअर थिटा बनेल, ठीक आहे, मायनस मायनस प्लस बनतो आणि इथे बनतो साइन स्क्वेअर थिटा, ओके, होल डिवाइड बाय 1 होल डिवाइड बाय 2 प्लस कॉस थिटाचा होल स्क्वेअर आहे, 2 प्लस कॉस थिटाचा होल स्क्वेअर आहे. हवं तर मी काय करतो पहा, याला जस्ट एक्सपांड करतो, 2 प्लस कॉस थिटाचा होल स्क्वेअर, कारण की हा इकडे जाऊन पण मल्टिप्लाय होणार आहे पुढे, ओके. अदरवाइज दुसरा ऑप्शन आहे की काय करतोय मी, की याला मी 2 प्लस कॉस थिटा होल स्क्वेअर याला मी असंच ठेवतो आणि काय करतो माहिती का, 1 ला मी 2 प्लस कॉस थिटा होल स्क्वेअर डिवाइड बाय 2 प्लस कॉस थिटा होल स्क्वेअर या फॉर्मॅटमध्ये मेन्शन करतो, म्हणजे डिनॉमिनेटर स्क्वेअरच्या फॉर्ममध्येच राहील, म्हणजे नंतर डिटेक्ट करायला आपल्याला इझी जाईल, कारण की स्क्वेअर ऑफ एनी नंबर इज पॉझिटिव्ह, हे समजायला सोपं जाईल आपल्याला. सो म्हणून मी याला एक्सपांड नाही केलं. बरं, आता पहा काय होतं, dy बाय dx dy बाय d थिटा, सॉरी dy बाय d थिटा आहे, ओके, dy बाय d थिटा इज इक्वल टू, पहा साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर किती असतो, 1, बरोबर ना. सो 1 इंटू 4 किती रे, 4, ओके, प्लस 4 इंटू 2 काय रे, 8 कॉस थिटा, करेक्ट आहे. त्यानंतर पहा मायनस, त्यानंतर काय मायनस, ओके, मायनस काय, a प्लस बी होल स्क्वेअर आहे की नाही, a प्लस बी होल स्क्वेअर काय, a प्लस बी होल स्क्वेअर a स्क्वेअर म्हणजे 2 स्क्वेअर 4 बनतो, प्लस ट्वाइस ab म्हणजे काय रे 4 कॉस थिटा बनतो, प्लस b स्क्वेअर म्हणजे काय बनतो रे कॉस स्क्वेअर थिटा बनतो, आणि होल डिवाइड बाय डिनॉमिनेटर कॉमन आहे, काय आहे तर 2 प्लस कॉस थिटाचा होल स्क्वेअर, हा आपला इथे डिनॉमिनेटर आहे. काही कॅन्सल होत असेल तर चेक करा, 4 आणि -4 कॅन्सल, 8 कॉस थिटा मायनस 4 कॉस थिटा, 8 कॉस थिटा मधून 4 कॉस थिटा काढाल तर 4 कॉस थिटा राहणार, किती राहणार, 4 कॉस थिटा राहणार, बरोबर. त्याच्या पुढे काय रे मायनस ऑफ कॉस स्क्वेअर आहे, काय रे मायनस ऑफ कॉस स्क्वेअर राहील, ओके, मायनस ऑफ कॉस स्क्वेअर थिटा असा राहील आणि डिवाइड बाय 2 प्लस कॉस थिटाचा होल स्क्वेअर, काय 2 प्लस कॉस थिटा याचा होल स्क्वेअर, अशी गोष्ट इथे राहते डिनॉमिनेटर मध्ये. आता ना आपल्याला हे डिटेक्ट करायचं आहे की हे पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. पण डेरिव्हेटिव्ह तर आपण केलाय, डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे फंक्शन इन्क्रीजिंग आहे, डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह मीन्स फंक्शन इज इन्क्रीजिंग, डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह मीन्स फंक्शन इज डिक्रीजिंग. आता डेरिव्हेटिव्ह करून आता बस इतकं डिटेक्ट करायचं आपल्याला की हा पॉझिटिव्ह असेल की हा निगेटिव्ह असेल. हे डिटेक्शन झालं तर आन्सर डायरेक्टली तुमच्या समोरच असणार. पहा आता, तर मी आता काय करतो, हा पोर्शन थोडंसं रब करतो, आधी व्यवस्थित तुम्ही नोट करून घ्याल, बरोबर. आता हा पोर्शन मी रब करतोय, आपल्याला ती गोष्ट डिटेक्ट करायची आहे की ती गोष्ट प्लस आहे की मायनस आहे. पहा आता, न्यूमरेटर मधून मी कॉस थिटा कॉमन करतो, काय करतोय कॉस थिटा कॉमन करतोय, इथे लिहितोय मी हे dy बाय d थिटा आहे ना, कॉस थिटा जर का मी कॉमन केलं तर ब्रॅकेटमध्ये 4 मायनस कॉस थिटा बनेल, बरोबर, डिवाइड बाय 2 प्लस कॉस थिटा याचा होल स्क्वेअर हा डिनॉमिनेटर मध्ये बनेल. आता पहा ही गोष्ट कशी आहे रे, एखाद्या गोष्टीचा स्क्वेअर कसा असला पाहिजे, प्लस असला पाहिजे, म्हणजे काही करा ही गोष्ट प्लसच राहणार आहे, ओके. थिटाचा इंटरवल पहा काय, 0 to π/2 म्हणजे 0 to 90 डिग्री, 0 to 90 डिग्री मध्ये कॉस थिटाची व्हॅल्यू कधी पण प्लसच असते. 0 to 90 म्हणजे काय रे, फर्स्ट क्वाड्रंट ना, आणि आपल्याला माहिती फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल पॉझिटिव्ह, म्हणजे याची व्हॅल्यू काही करा प्लसच असणार आहे, म्हणजे हा पण पॉझिटिव्ह. आता राहिला प्रश्न फक्त याचा. आता याच्याबद्दल पहा, तुम्ही काही करा, कॉस थिटाची व्हॅल्यू 1 पेक्षा तर जास्त नाही होऊ शकत ना, कॉस थिटाची व्हॅल्यू मॅक्सिमम व्हॅल्यू काय असते, 1 असते. मग 4 - 1 किती बनतो, 3 बनतो, म्हणजे काही करा हा पण पॉझिटिव्हच राहणार. कोणत्या बेसिसवरती सांगतो मी, परत सांगतो नीट पाहा. कॉस थिटाची व्हॅल्यू मॅक्सिमम कॉस थिटाची व्हॅल्यू 1 राहणार, म्हणजे इथून ना 4 मधून मॅक्सिमम 1च मायनस होऊ शकतं, म्हणजे कमीत कमी 3 बनू शकतं. किती 3 बनू शकतं, 3 पेक्षा आणखीन कमी तो होऊच नाही शकत, हा गोष्ट 3 पेक्षा कमी होऊच नाही शकत. तुम्ही बोलाल सर जर का कॉस थिटाची व्हॅल्यू 5 असेल तर, 5 असेल तर काय, 4 - 5 -1 बनतो ना. अरे पण प्रॉब्लेम तोच आहे की कॉस थिटाची व्हॅल्यू ही -1 to +1 याच्यामध्येच असते, म्हणजे 1 पेक्षा कमीच असते ती, काही झालं तरी कॉस थिटाची व्हॅल्यू 1 पेक्षा कमीच असणार आहे. आणि फर्स्ट क्वाड्रंट असल्यामुळे हे निगेटिव्ह व्हॅल्यूचा प्रश्नच नाहीये, बरोबर ना. म्हणजे कॉस थिटाची व्हॅल्यू ना 0 पेक्षा जास्त म्हणजे पॉझिटिव्ह असणार आणि 1 पेक्षा कमी असणार,
म्हणजे कॉस थीटाच्या जागी काही पण टाका, 4 मायनस 1 पेक्षा कमीवाला काही पण टाका, हा कधी पण प्लसच असणार आहे, पॉझिटिव्हच असणार आहे. सो पॉझिटिव्ह इंटू पॉझिटिव्ह कराल, ओके. सो बाय डिफॉल्ट हा पॉझिटिव्ह राहणार. मग मी इथे मेन्शन करतो पहा की dy by dx कसा आहे, पॉझिटिव्ह. So dy by dx is actually positive here. Therefore, this function in this domain is increasing. म्हणून हा फंक्शन ना या डोमेन मध्ये इन्क्रीजिंग टाइपचा फंक्शन असणार आहे.